एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. तर आज आपण पालकची भाजी बनवतोय. तर पालकची भाजी तुम्ही अनेकदाच खाल्ली असेल, पण एकदा माझ्या पद्धतीने म्हणजे माझ्या आईच्या पद्धतीने ही पालकची भाजी बनवून बघा. एकदम साधी सोपी पद्धत, कमीत कमी वेळात आणि अतिशय चवदार अशी ही पालकची भाजी बनते. तर माझी आई नेहमी पालकची भाजी अशीच बनवायची. त्या काळात गृहिणी खूप कमी साहित्य वापरायच्या, पण इतक्या चवदार भाज्या व्हायच्या ना त्या. तर त्याच पद्धतीने आज इथे आपण पालकची भाजी बनवूया. तर इथे एक जोडी पालकची निवडून घेतली, नंतर स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घ्यायची. तर चिरून धुवायची नाही, तर चिरायच्या आधी आपल्याला इथे भाजी धुवून घ्यायची, नंतर चिरायची, कारण त्याच्यामधले जीवनसत्व तसेच टिकून राहतात. त्यामुळं आधी धुवून घ्यायची, नंतर चिरायचे. तर आता इथे आपण पुढची तयारी बघूया. तर एकदम कमी साहित्य. तर इथे हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे घेतलेत, बेसन, मीठ, जिरं आणि इथे ठेचलेलं लसूण. लसणाचं प्रमाण थोडं जास्तच घालायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला इथे शेंगदाणे घालून घ्यायचे, नंतर 2 चमचे बेसन घालायचे, नंतर यामध्ये आता आपल्याला लसूण घालायचे आणि हिरवी मिरची घालायची. तर पाणी घालून याचं छान असं वाटण तयार करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने इथे वाटण तयार करायचे. आता कढईमध्ये आपल्याला 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं तापलं की जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे. नंतर इथे आपल्याला लसूण घालायचं आहे. आता लसूण पण छान खमंग परतून घ्यायचं आहे. आता जी चिरून ठेवली होती भाजी पालकची ती घालायची आणि तेलावर इथे आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि परतत असताना त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आणि कधीही पालकची भाजी शिजवताना वर झाकण ठेवायचं नाही, नाहीतर काय होतं, भाजीचा रंग काळा किंवा राखाडी होतो. हिरवा रंग हवा असेल तर ह्या टिप्स नक्की लक्षात ठेवा. आता इथे मीठ घातले, तर पुन्हा एकदा छान हे परतून घ्यायचे. नंतर अगदी थोडंसं पाणी घालायचे, म्हणजे 1 वाटी पाणी इथे घालायचे. आणि जास्त पण पाणी घालायची गरज नाही, कारण की पालकची भाजी लवकर शिजली जाते आणि जास्त शिजल्यावर तिचा रंग पण बदलतो. त्यामुळे इथे मापातच शिजून घ्यायची. आता भाजी शिजली आहे. आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि चमच्याने किंवा जर तुम्हाला रवीने ही घुसळून घ्यायची असतात तर घेऊ शकता, पण चमच्याने छान अशी घोटून घ्यायची इथे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा 1 चमचा तेल घालायचे आणि तेल तापलं की जे वाटण तयार केलं होतं ते घालायचे. तर हे वाटण छान असं परतून घ्यायचे, कारण आधी आपण बेसन भाजून घेतलं नव्हतं. त्यामुळे ह्या तेलामध्ये हे वाटण खमंग असं भाजून घ्यायचे, म्हणजेच परतून घ्यायचे. आता यामध्ये शिजवलेली पालकची भाजी घालायची आणि हे पुन्हा चांगलं परतून घ्यायचं. आता गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचे. आणि अनेकदा काय होतं, पालक एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होऊ नये. भाजी छान मिळून येण्यासाठी आपण इथे हरभरा डाळीचं पीठ वापरलं आहे आणि बेसनामुळे भाजीला छान दाटसरपणा तर येतोच आणि चवही अप्रतिम लागते. त्यामुळे इथे बेसन नक्की वापरा. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर लक्षात असू द्या, आधी पण आपण थोडं मीठ वापरलं होतं. आता इथे आपल्याला अंदाजाने मीठ घालायचं आहे आणि आता इथे छान अशी उकळी काढून घ्यायची. आता तुम्हाला रसा दाट कितपत ठेवायचा आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता. तर तयार झाली आपली इथे पालकाची भाजी. तर तुम्ही ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. तर हा एक घास प्रेमाचा म्हणजे माझ्या आईच्या पद्धतीची ही गरमागरम आणि चवदार पालक भाजी घरी नक्की बनवून बघा आणि घरातल्यांना कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय बाय.